नमस्कार. नॅशनल मेडिकल कमिशन अंडर ग्रॅज्युएट मेडिकल बोर्ड. आता हे जे एज्युकेशन बोर्ड आहे तर या बोर्डानं 16 ऑगस्ट 2024 म्हणजे आजची डेट आणि एक पब्लिक नोटीस या ठिकाणी रिलीज केलेली दिसते. या नोटीसमध्ये जे पण मेडिकल कॉलेजेस आहेत पूर्ण भारतामधले तर त्यांचं एक पीडीएफ आहे. जवळपास 22 पेजेसचं हे पीडीएफ आहे मित्रांनो. आणि कोणत्या कॉलेजला लेटर ऑफ परमिशन आहे तर हे या पीडीएफ मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणजे असं नाही की हे नवीन कॉलेजेस आहेत पूर्ण, असा विषय नाही. कॉलेजेस जुनेच, पण प्रत्येक कॉलेजला एलओपी घ्यावी लागत असते आणि ही लेटर ऑफ परमिशन नेमकी कोणत्या कॉलेजला यावर्षी आहे तर हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण ज्या पण कॉलेजमध्ये समजा एखाद्या वेळेस जर तुम्ही आयक्यूची ॲडमिशन करत असाल, मॅनेजमेंटची सीट बुकिंग करत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती असायला पाहिजे. याचा फायदा तुम्हाला थोडाफार होऊ शकतो. थोडाफार म्हणजे चांगलाच फायदा होईल. बघा आता हे जे पण आपल्याला पीडीएफ बघायचं आहे टोटल या पीडीएफला जे 22 पेजेस आहे यापैकी जर आपण शेवटच्या पेजवर आलो तर आपल्याला 680 टोटल एमबीबीएस कॉलेजेस या पीडीएफ मध्ये दिसतील. हे सर्वच्या सर्व कॉलेजेस महाराष्ट्रामधले असा विषय नाही, ऑल ओव्हर इंडिया आणि टोटल सीट्स ऑफ 2024-25 असं सगळ्यात शेवटी जर आपण काउंट केलं तर हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 1,06,434 एवढ्या टोटल सीट्स ऑल ओव्हर इंडिया आपल्याला दिलेल्या दिसतात. 1,06,434. आता विषय असा आहे तो की हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत का की प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघूया. पण आता सुरुवात करत असताना हे पीडीएफ नेमकं आपल्याला कशा पद्धतीनं समजून घ्यायचं तर हे लक्षात घ्या. सुरुवातीला तर सिरियल नंबर दिसतोय नंबर 1, कोर्सचं नाव दिसतंय एमबीबीएस. परत एखाद्या वेळेस अशी एक कमेंट येऊ शकते, प्रश्न येऊ शकतो मनामध्ये, मग सर एमबीबीएसचं जसं आहे तसं बीडीएस बीएमएस बीएचएमएस ना सुद्धा एलओपी म्हणजे लेटर ऑफ परमिशन असते का तर यस असते. पण त्याचं पीडीएफ जेव्हा उपलब्ध होईल तर तेव्हा नक्कीच मी नवीन व्हिडिओ बनवेल. बघा स्टेटचं नाव सुरुवातीला दिलेलं दिसतं अंदमान निकोबार. नंतर स्टेटचं नाव आहे आंध्र प्रदेश. आता पहिलं जे स्टेट आहे अंदमान निकोबार तर यामध्ये फक्त एकच कॉलेज आहे अंदमान अँड निकोबार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. आणि हे जे कॉलेज आहे तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि याचं जे ॲन्युअल इनटेक आपल्याला दिलेलं दिसतं तर ते जवळपास 114 सीट्स आहे. ओके, गव्हर्नमेंटचं हे कॉलेज. आता यानंतर जे सेकंड नंबरचं कॉलेज आहे तर ते आंध्र प्रदेश या स्टेटमधलं आहे. आणि ACSR गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे गव्हर्नमेंटचं आहे आणि 175 एवढं या स्टेटच्या या कॉलेजचं इनटेक आहे. ओके, आता जर समजा आपण आंध्र प्रदेशमधलं 3 नंबरचं जे कॉलेज आहे या पीडीएफ मधलं की जे आंध्र प्रदेशमध्ये 2 नंबरला येईल तर हे तुम्हाला दिसतंय सध्या स्क्रीनवर. आता हे जे कॉलेज आहे तर या ठिकाणी ट्रस्ट असा एक शब्द दिलेला आहे. तर हे नेमकं काय, ट्रस्ट नेमकं काय तर मित्रांनो बघा याच पीडीएफ मध्ये जर वरती आपण बघितलं तर मॅनेजमेंट ऑफ कॉलेज असं दिलेलं आहे आणि याच्या नावाखाली हे ट्रस्ट आलेलं आहे. तर हे ट्रस्ट नेमकं काय तर हे गव्हर्नमेंट कॉलेज नाही, 250चे याचे इनटेक आहे. ओके, आणि आता काही कॉलेजेस हे सोसायटीचे सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही सुद्धा हे सोसायटीचे. म्हणजे थोडक्यात या पीडीएफ मध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, डीम्ड कॉलेजेस सुद्धा आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा याच पीडीएफ मध्ये या ठिकाणी दिलेले दिसतात. आणि प्रत्येक कॉलेजचं इनटेक या समोर आपल्याला दिलेलं दिसतं की कोणत्या कॉलेजचं इनटेक नेमका किती आहे. आता जर यामध्ये आपण महाराष्ट्रामधले कॉलेज बघितले तर नेमके किती येतील बघा. आता याला काही व्यवस्थित असं महाराष्ट्र आपण पूर्ण जर का सर्च करायला गेलो 22 पेजेसचं हे पीडीएफ आहे, 680 कॉलेजेस आहेत तर त्यामुळे खूप वेळ लागू शकतो. म्हणून मी काय करतोय तर वरती फक्त सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र असं एक टाईप करतोय आणि जे पण कॉलेजेस आपल्या समोर येतील तर ते आपण बघूया. महाराष्ट्र टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला वरती या साईडला 29 कॉलेजेस आलेले दिसतात. आता या व्यतिरिक्त या पीडीएफ मध्ये अजून महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत, नाही तसा विषय नाही, पण ते तुम्ही नक्की बघा की नेमकं आता इथंच बघा हे एक्झाम्पल पहा. महाराष्ट्रामधलं हे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज की जे पुण्याचं आहे आणि एमसीसी वरून आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर हे महाराष्ट्रामधलं आहे पण सर्च मध्ये हे आलं नाही, इकडं आलं पण वरती ते आलं नाही. ओके, आता तुम्हाला हे जे कॉलेज आहेत महाराष्ट्रामधले जे आलेले आहेत तर हे 29 कॉलेज मी दाखवतोय बघा. 304 पासून याची सुरुवात झालेली आहे. अश्विनी जे मेडिकल कॉलेज आहे की जे सोलापूरचं आहे तर हे एक ट्रस्टचं कॉलेज आहे की ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज म्हणतो की 100 सीटचं हे इनटेक आहे. सेकंड नंबरला जे कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं तर ते भारती विद्यापीठ तर हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज आलं.
सर्चमध्ये आपल्या. ओके, आणि याला सुद्धा लेटर ऑफ परमिशन यावर्षीची आलेली आहे. हे एक ट्रस्ट आहे, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि हे 150चं आहे. मग जिकडे ट्रस्ट आहे तर ती डीम्ड युनिव्हर्सिटी आहे का? तर असं नाही. तुम्हाला हे इकडंच रीड करायला मिळेल की नेमकी डीम्ड युनिव्हर्सिटी कोणती. बघा, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी. हे कॉलेज जे आहे तर हे सांगलीचं आहे आणि हे कॉलेज पुण्याचं आहे. ठीक आहे, वेगवेगळे. आता यानंतर काही गव्हर्नमेंटचे कॉलेज सुद्धा यामध्ये आहे. बघा, बीजे मेडिकल कॉलेज पुण्याचं, तर हे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही स्टेटनुसार या पीडीएफला चेक करू शकता. महाराष्ट्रामधले जरी समजा मी 29 कॉलेज या पीडीएफ मध्ये सांगितले, हे 29, पण 29 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. कारण हे तुम्हाला सध्या स्क्रीनवर पण दिसतं की यामध्ये तुम्ही इकडं महाराष्ट्र बघताय, पण हे सर्च बॉक्समध्ये आपल्या आलं नाही. तर मग टोटल महाराष्ट्रामध्ये डीम्ड, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज टोटल किती होत आहेत? तर नक्की तुम्ही जर चेक केलं असेल तर नक्की मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. विषय असा येतो की सर हे पीडीएफ नेमकं कुठं मिळेल? तर आपले जिजाऊ अकॅडमीचं जे ॲप आहे, तर त्या ॲपमध्ये या पीडीएफला मी अपलोड केलेलं आहे. तुम्ही तिथनं ते डाउनलोड करून घेऊ शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय.